नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मामध्ये पिठोरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा मग कोशगृहिणी अमावस्या, पुत्रपौत्रावधी अमावस्या किंवा श्रावण अमावस्या अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाते। याच दिवशी आपण बैलपोळ्यांचा सण देखील साजरा करत असतो। तर बघा, पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्य, आरोग्यासाठी आणि सुखासाठी उपवास व पूजा करत असतात। त्याचबरोबर या दिवशी माता पार्वती आणि अष्टमातृकांची पूजा केली जाते। 64 योगिनींची पूजा केली जाते। तसेच बघा, पिठोरी हा शब्द पीठ या शब्दापासून तयार झाला आहे। या दिवशी पीठाचे विविध आकार करून त्याची पूजा केली जाते। त्याचबरोबर पीठाच्या हत्ती, घोडे, बैल, मनुष्य, देवतांची प्रतिकृती बनवून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो। सकाळी स्नान करून व्रत धारण करून उपवास करत असतात। दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केले जाते। मुलांना व कुटुंबाला संरक्षण मिळण्यासाठी माता प्रार्थना करत असतात। पिठोरी अमावस्या केल्याने संततीचं रक्षण केलं असं मानलं जातं। तसेच या अमावस्येला पितृ तृप्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, दान करण्याची प्रथा देखील आपल्याकडे आहे। या दिवशी दानधर्माचा आणि पितृधर्माचा आपल्याला विशेष फलदायी असा उपाय मानला जातो। तसेच बघा, पंचांगानुसार पिठोरी अमावस्या ही 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:55 सुरू होत आहे आणि ती 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 समाप्त होत आहे। अशा स्थितीमध्ये आपल्याला पिठोरी अमावस्या ही 22 ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे आणि शनी अमावस्या ही 23 ऑगस्ट शनिवारी साजरी करायची आहे। तर बघा, आता या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते आणि या दिवशी आपण जर एका नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय केला तर आपले सर्व कर्ज फिटेल। त्यानंतर शत्रू असतील ते संपून जातील। आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा ही संपुष्टात येईल। घरामध्ये सगळ्यात आनंदी आनंद होईल। दुःख, दारिद्र्य नष्ट होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तसेच बघा, घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल। असा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं। अमावस्या तिथी दिवशी आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रभावी असे उपाय करत असतो। हे उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। अमावस्या तिथी ही देवी लक्ष्मीला देखील समर्पित असते। या दिवशी देवी लक्ष्मींचं पूजन भगवान विष्णूंसोबत केलं तर घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि त्याचबरोबर पृथ्वी तलावरती विष्णू तत्व किंवा शिवतत्व जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये जागृत स्वरूपात असतात आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी हा जो एक प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे। नारळाचा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर नारळ जो असतो तो अनेक प्रकारच्या पूजेमध्ये वापरत असतो। नारळामध्ये देवदेवतांचा आशीर्वाद असतो। नारळाला 3 डोळे असतात। ती भगवान शिवशंकरांचे 3 डोळ्यांचे प्रतिनिधित्व करतात। ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास नारळामध्ये असतो। देवी लक्ष्मीला नारळ हे अतिशय प्रिय असतं आणि धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती तसेच
आपल्या धर्मशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये नारळाचे उपाय अनेक सांगितले जातात। हे जर आपण केले तर आपल्या घरामध्ये एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल, हा शत्रू तुमच्या ओळखीचा असेल, अनोळखी असेल, तर त्यामुळे तुमच्या घराला नजर लागलेली आहे, त्यामुळे तुमचे सगळे त्रास जे आहेत ते दुःख आहेत ते दूर होतात। तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, सतत तो कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होऊन जात असेल, तर त्याचबरोबर काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला तुमच्या घरात जाणवत असेल आणि तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे, कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळत नसेल, तुमच्या मनामध्ये अनेक इच्छा आहेत, मग त्या शारीरिक असतील, मानसिक असतील, तर त्या पूर्ण होतील। एखादा शत्रू आहे जो तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, एखादा छोटासा व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, सतत तुम्ही ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस घरामध्ये भांडण, कटकट खूप मोठे असे प्रमाणामध्ये होत असतात, त्याचबरोबर पतीची, मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल, तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। हे उपाय जे आपण वेळेस करतो त्यावेळेस आपल्या प्रगतीचे, यशाचे मार्ग खुले होत असतात आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते। लक्ष्मी म्हणजे पैसाच नव्हे, तर लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहणे, याला लक्ष्मी टिकून राहणे असं म्हणतात। म्हणून लक्ष्मी चिरकाल आपल्याकडे राहावी आणि ती टिकून राहावी यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण देवी लक्ष्मी याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना, सेवा केली जाते। आणि बघा, तर इथं शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, महादेवांची पूजा करायची, घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम, त्यानंतर लक्ष्मी चालीसा, त्याचबरोबर शिवलीलामृतचा 11वा अध्याय त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर हा उपाय करायचा आहे। एक नारळाचा हा प्रभावी उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे, ज्या वेळेस दिवस आणि रात्र एकत्र येत असते, ज्याला आपण प्रदोष काळ असं म्हणतो। तर म्हणजेच काय, दिवस आणि रात्र ज्या वेळेमध्ये एकत्र येते त्याला प्रदोष काळ म्हणतो। 5 ते 7चा कालावधी जो असतो, माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरात निवास करत असते, घरामध्ये प्रवेश करत असते, दिवाबत्ती लागण्याची वेळ असते, या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला एक छानसा नारळ घ्यायचा आहे। आता हे नारळ घेत असताना तुम्हाला घरामध्ये पूजेमध्ये वापरलेलं किंवा कोणी दिलेलं असं नारळ वापरायचं नाही, तर इथे तुम्हाला नारळ नवीन घ्यायचं आहे। हे नवीन नारळ घेत असताना तुम्हाला पाणी असावं याची काळजी घ्यायची आहे। यानंतर हे नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा, तसेच मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा, तुळशीजवळ दिवा लावायचा आणि हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे। एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला नारळ ठेवायचा आहे, देवघरासमोर आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, नारळाची शेंडी जी आहे तो देवाकडे करायचा आणि नारळाचा गोल भाग आहे तो आपल्याकडे करायचा आहे आणि अशा पद्धतीने तो नारळ तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला त्या नारळावर 4 ते 5 कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दिव्याच्या साह्याने कापूर प्रज्वलित करून त्या नारळावर ठेवायचा आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत त्या नारळावर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि ज्या वेळेस आग शांत होईल, म्हणजे कापूर शांत होईल, त्यावेळेस तुमचा जप थांबवायचा आहे आणि हे नारळ जे आहे असंच परत तुम्हाला पुढच्या अमावस्येला वापरायचं आहे। नारळामध्ये आपल्या घरातील ज्या वाईट शक्ती आहेत, इडापिडा आहेत, त्या सामावतात आणि त्या जर तुम्हाला वाटलं की पुढच्या अमावस्येला नवीन नारळ खरेदी करायचं आहे तर तुम्ही हे नारळ विसर्जित करू शकता। असं तुम्ही 5 किंवा 7 अमावस्या हा उपाय करून बघा, याचा खूप चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल। घरातील सगळी इडापिडा, नजरबाधा, घरात असलेले दारिद्र्य, दुःख आहे ते दूर होण्यास मदत होईल। त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते, ही अमावस्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर बघा,
याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। झालेली सेवा जी आहे ती मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। तत्पूर्वी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।